स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवणार आहे 20 ते 22 लोक आरामात जेवतील अशी दम बिर्याणी। रोजचा स्वयंपाक आपण झटपट करतो आणि 4-5 लोकांची बिर्याणी आपण सहजच करतो, पण जास्त लोकांची बिर्याणी करायची म्हटलं तर प्रश्न पडतो मेजरमेंटचा। तर तुम्हाला मी आज सांगणार आहे जास्त लोकांची बिर्याणी घरच्या घरी आपण सहजच कशी बनवू शकतो आणि साहित्याचं प्रमाण ही अगदी व्यवस्थित कसं घ्यायचं, त्यामुळे आपली बिर्याणी अगदी परफेक्ट होईल। त्यासाठी आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर बिर्याणीसाठी मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी मी घेतलेले आहेत 20 ग्राम धने, 2 चमचे शहाजिरे, 20 ते 25 काळे मिरे, 15 ते 20 लवंगा, 5-6 लाल मिरच्या, 8 ते 9 हिरवी वेलची, 4 मोठी वेलची, 1 जावित्री अशी मी तोडून घेतलेली आहे जावित्री, आणि 1 मोठी दालचिनी होती, दालचिनीचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत। एवढेच खडे मसाले बिर्याणीमध्ये घालायचे आहेत। ते कशा पद्धतीने घालायचे पुढे व्हिडिओमध्ये पहा। त्या अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे। इथे 1 पुदिन्याची जुडी घेतलेली आहे आणि 1 कोथिंबीरची जुडी, ही स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। आणि कांदा पण घ्यायचा आहे बिर्याणीसाठी, तर इथे बाजूलाच कांदा कट करण्याचं काम चालू आहे। ही बिर्याणी चालू आहे माझ्या आईच्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी। तर इथे बिर्याणी सर्व मिळून करत आहोत, त्यामुळे कांदा कापण्याचं काम माझी भाची करत आहे। बिर्याणीसाठी जे खडे मसाले घेतलेले आहेत ते सर्व भाजून घ्यायचे आहेत आणि त्यासोबत तेजपत्ताही घालायचा आहे। मगाशी मी तेजपत्ता टाकायला विसरले होते, तर 2-3 तेजपत्ते घेतलेले आहेत आणि हे सर्व खडे मसाले मंद आचेवर हलके भाजायचे आहेत, जास्त डार्क भाजायचे नाहीत। भाजून घेतलेला खडा मसाला थंड झाल्यावर वाटून घ्यायचा। इथे कांदेही चिरून झालेले आहेत। हे कांदे 2 किलो आहेत। आज आम्ही 3 किलोची बिर्याणी करत आहोत, तर 3 किलो तांदळासाठी तसे तर 3 किलोच कांदे घ्यायचे, पण कांदे मोठे मोठे होते त्यामुळे मला असं वाटलं 2 किलो ठीक आहे, त्यामुळे 2 किलो घेतले। आणि तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी खडा मसाला काढून घेतलेला आहे। भाजून घेतलेला मसाला थंड झालाय, त्यासोबत घालायचे 1 चमचाभर हळद आणि थोडंसं मीठ घालायचं। मिठामुळे लवकर मसाला वाटला जातो। आणि आता हा मसाला मिक्सरमधून वाटून घ्यायचा। हा खडा मसाला थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा, खूपच फाईन पावडर करायची नाही। इथे कुकरमध्ये तांदूळ शिजायला घातलेले आहेत। तर आज आम्ही 3 किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहोत, तर त्यासाठी 3 किलोच तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ वेगवेगळ्या कुकरमध्ये आम्ही शिजायला घातलेले आहेत, कारण की आमच्याकडे मोठा कुकर नव्हता। तर मोठा कुकर जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या कुकरमध्ये तांदूळ शिजायला घालू शकता। तांदूळ शिजायला घालताना त्यामध्ये घालायचं 1 चमचाभर तेल आणि चवीनुसार मीठ। तर दोन्ही कुकरमध्ये 1-1 चमचा तेल घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर तांदूळ शिजायला घालताना त्यामध्ये घालायचा लिंबाचा रस। तर अर्धा लिंबू इथे मी कट करून घेतलाय आणि अर्ध्या लिंबाच्या 2 फोडी करून घेतल्यात आणि कुकरमध्ये लिंबाचा रस घातला। त्यानंतर त्या फोडी सुद्धा कुकरमध्ये घातल्या। तांदूळ शिजवताना त्यामध्ये तेल घातलं तर भात मोकळा सळसळीत होतो आणि लिंबाचा रस घातला तर भात पांढरा शुभ्र होतो। त्यासोबतच त्यामध्ये घालायचे आहेत काही खडे मसाले। खड्या मसाल्यामध्ये मी इथे काय काय घेतले पहा। 1 मोठी वेलची, 2 ते 3 छोट्या वेलच्या, लवंग, मिरे, शहाजिरे, जावित्री, दालचिनी, तेजपत्ता आणि हिरवी मिरची। दोन्ही कुकरमध्ये खडा मसाला घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खडा मसाला भात शिजवताना जर घातला तर भाताला चव येते, नाहीतर नुसता भात शिजवून घ्यायचा, पाणी काढायचं, तशा पद्धतीने जर तुम्ही दम बिर्याणी कराल तर भाताला चव राहत नाही। बिर्याणी करण्यासाठी मी आज घेतलेले आहेत कोलम तांदूळ। कोलम तांदळाची खूप छान बिर्याणी होते। तुम्ही कोणतेही तांदूळ बिर्याणी करण्यासाठी घेऊ शकता। खडे मसाले कुकरमध्ये घातल्यानंतर तांदूळ व्यवस्थित हलवून घ्यायचे, जेणेकरून खडे मसाल्याची चव सर्व तांदळाला सारखीच लागेल। आता हे तांदूळ शिजल्यानंतर भाताचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं नाही, तर त्यासाठी तांदूळ परफेक्ट शिजतील इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, तर कुकरमध्ये भात घातल्यानंतर आपल्याला पाण्याचं प्रमाण कसं कळणार। तांदूळ कुकरमध्ये घातल्यानंतर तांदळापेक्षा 1.5 इंच पाण्याचं प्रमाण वरती असावं, तर तेवढ्या प्रमाणामध्ये तांदूळ आपले व्यवस्थित शिजतात। तर या कुकरमध्ये मी घातलेला आहे 2 किलो तांदूळ, तर 2 किलो तांदळासाठी 1.5 इंच पाणी एक्स्ट्रा वरती घेतलेलं आहे। आणि या कुकरमध्ये घातलेले आहेत 1 किलो तांदूळ, तर 1 किलो तांदळाला सुद्धा 1 इंच आणि थोडंसं वरती असं पाणी आहे। एवढ्या पाण्यामध्ये तांदूळ व्यवस्थित शिजतात। जर तुम्ही सर्वच तांदूळ एका कुकरमध्ये घातले तर 1.5 इंचपेक्षा थोडंसं वरती पाणी तांदूळ शिजायला घालायचे, किंवा मग 1.5 इंच घातलं तरी चालेल। काही काहींना एकदमच सुक्का भात लागतो, आम्हाला जास्त सुक्का भात लागत नाही, थोडासा जास्त शिजलेलाच लागतो, त्यामुळे 1.5 इंच पाणी हे बरोबर प्रमाण आहे। अशा पद्धतीने भात शिजवण्यासाठी पाण्याचं प्रमाण घ्यायचं। भात एकदम छान मऊ शिजतो आणि मोकळा सुटसुटीत होतो, अजिबात चिकट होत नाही किंवा जास्तही शिजत नाही। तांदूळ आणि सर्व साहित्य कुकरमध्ये घातल्यानंतर
झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या करायच्या आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर लगेच खोलायचा नाही. 5 ते 7 मिनिट कुकर तसाच ठेवायचा. भात गॅसवर शिजायला टाकलाय तोपर्यंत कांदा तळून घ्यायचा. तर आज आम्ही बिर्याणी मोठ्या शेगडीवर करत आहोत. तर तुमच्याकडे मोठी शेगडी नसेल तर चूल मांडायची आणि चुलीवर करायची बिर्याणी, कारण की एवढं मोठं पातेले जे असतं जर आपण गॅसवर ठेवलं तर गॅसची फ्लेम त्याला बरोबर पोहोचत नाही. त्यामुळे जास्त बिर्याणी करायची असेल तर तुम्ही चुलीवर करू शकता किंवा अशा पद्धतीने मोठ्या शेगडीवर करू शकता. आणि 3 किलो तांदळाची बिर्याणी करायची आहे तर इथे मी 1 किलो तेल पातेल्यामध्ये घातलेलं आहे आणि कांद्याच्या स्लाइस तेलामध्ये घालताना थोड्याशा हाताने मोकळ्या करून घ्यायच्या, जेणेकरून त्या लवकर तळल्या जातात. 2 किलो कांद्याचे स्लाइस तळायला बराच वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून ठेवू. चिकन मॅरिनेट करण्यासाठी माझ्या भाचीने इथे मसाला वाटायला सुरुवात केलेली आहे. मसाल्यामध्ये काय काय घातलं ते मला दाखवता नाही आलं, कारण की माझ्या आईने अद्रक लसूण सोलून दिला आणि लगेच तिने मसाला वाटायला घेतला. तिच्या लक्षातच नाही राहिलं रेसिपीसाठी शूट करणं चालू आहे. मी तिकडे कांदा तळत होते तोपर्यंत मसाला वाटला. तर चला, काही हरकत नाही. मसाल्यामध्ये काय काय घातलं मी तुम्हाला सांगते. चिकन मॅरिनेट करण्यासाठी चिकन अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता याला मसाले लावायचे आहेत. तर मसाल्यामध्ये जो हिरवा मसाला दिसत आहे त्यामध्ये घातलेला आहे आपण पुदिना, कोथिंबीर, भरपूर लसूण आणि अद्रक. आता मला ते दाखवता नाही आलं तुम्हाला प्रमाण. आणि जे पुदिना आणि कोथिंबीर जे होते एक एक जुडी, त्यामधले थोडे थोडे पुदिना आणि कोथिंबीर काढून ठेवलेले आहेत आपल्याला वरून, बिर्याणीच्या वरून जे स्प्रेड करण्यासाठी. आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला दिसत आहे त्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि 2 टमाटे अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतली आणि तेही यामध्ये घातलं. आता यामध्ये घालायचं आहे दही. तर एवढ्या चिकनसाठी घेतलेलं आहे अर्धा किलो दही. दही घालताना दही अगोदर फेटून घ्यायचं, मगच यामध्ये घालायचं. दही फेटून घेतल्यामुळे व्यवस्थित मिक्स होतं. दही मिक्स केल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत मसाले. तर मसाल्यामध्ये सर्वात अगोदर जो आपण खडा मसाला वाटून घेतलेला होता तो पूर्ण मसाला यामध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचा. त्यानंतर अजून एक बिर्याणी मसाला यामध्ये घालायचा आहे, तो म्हणजे सुहाणा बिर्याणी मसाला. तर एक 20वालं पॅकेट होतं तेवढंच यामध्ये घातलेलं आहे. जास्त मसालाही यामध्ये घालायची काही गरज पडत नाही, कारण की आपण जो खडा मसाला वाटून घेतलेला आहे त्यामध्ये बिर्याणीला छान चव येते. त्यानंतर घातलं 2 चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि अजून घालायची थोडीशी हळद. आपण सुरुवातीला मसाला वाटताना सुद्धा थोडीशी हळद घातलेली होती आणि आता पण घातलेली आहे 1 चमचाभर हळद. आणि मीठ इथं व्यवस्थित वापरायचं आहे, कारण की आपण भात शिजायला सुद्धा मीठ वापरलेलं आहे, त्यानुसारच मीठ इथे घालायचं आहे. यामध्ये चिकन मॅरिनेट करताना अर्ध लिंबूसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. चिकन मॅरिनेट केल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं. आमच्या इथे चिकन उशिरा आलं होतं त्यामुळे आम्ही फक्त 20 मिनिटासाठी ठेवलेलं आहे, तरीसुद्धा व्यवस्थित मॅरिनेट झालं. चिकन मॅरिनेट करायला ठेवलं तोपर्यंत कांदाही तळून झाला. आता तळलेला थोडासा कांदा या मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये घालायचा. त्यानंतर यामध्ये घालायचा बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चिकन मॅरिनेट करण्याची ही सर्व प्रोसेस तुम्ही अगोदरसुद्धा करून ठेवू शकता, पण आमच्याकडे चिकन उशिरा आलं होतं त्यामुळे अगोदर आम्ही भात शिजायला घातला, त्यानंतर मसाले वाटले, त्यानंतर चिकन मॅरिनेट करून ठेवलं. पुदिना आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे तेल. तर कांदा तळून घेतलेलं तेल होतं तेच काढून घेतलेलं आहे मी आणि आता यामध्ये घालायचं आहे 3 चमचे तेल. तर लक्षात ठेवा 3 किलो चिकन आहे, तर भाजीसाठी जो चमचा वापरतो आपण त्या चमच्याने 3 चमचे तेल घालायचं आहे यामध्ये. आणि तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही, असंच आपण किचन वाट्यावर झाकून ठेवू. तर इथे बघू शकता तुम्ही 10 मिनिटांमध्ये चिकन किती छान मुरलेलं आहे. अशा पद्धतीने तेल, कांदा, पुदिना, कोथिंबीर घालून चिकन 10 मिनिट तरी मुरायला ठेवायचं. त्यामुळे काय होतं, बिर्याणीचे जे थर लावतो ना आपण त्यामध्ये जो मसाला असतो तो खूप स्वादिष्ट लागतो, त्यामुळे बिर्याणी खूप चवदार होते. आता हे चिकन शिजवून घ्यायचे. तर त्यासाठी पुन्हा एकदा ही शेगडी चालू केलेली आहे मी आणि इथे तेल बघू शकता तुम्ही. तेलाचं प्रमाण आपण कांदा तळताना 1 किलो तेल घातलेलं होतं. कांदा तळून झाल्यानंतर 1 वाटी तेल काढून घेतलं त्यामधलं आणि उरलेलं जे तेल होतं त्यामध्येच आता हे चिकन घालायचं आणि चिकन यामध्ये शिजवून घ्यायचं. हे चिकन शिजवताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि अधूनमधून चिकन हलवून घ्यायचं.
आता या चिकनमध्ये रस्सा अजिबात दिसत नाही, तर चिकन खाली चिटकण्याची शक्यता असते। तर ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं त्या भांड्याला बराच मसाला लागलेला असतो आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाले वाटले होते त्या मिक्सरच्या भांड्याला सुद्धा बराच मसाला आहे, ते आपण तसंच ठेवलेलं आहे। तर काय करायचं, मिक्सरचे भांडे थोडेसे धुवून घ्यायचे आणि मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये ते पाणी घालायचं आणि थोडंसं पाणी या चिकनमध्ये टाकायचं। तर माझ्या वहिनींनी या चिकनमध्ये थोडंसं मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मीडियम केली। गॅसची फ्लेम मीडियम करून यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे चिकन शिजवून घ्यायचं आणि अधूनमधून हलवत राहायचं, नाहीतर मग मसाला खाली लागण्याची शक्यता असते। चिकन शिजतंय तोपर्यंत भात काढून घेऊ। दोन्ही कुकरला 2-2 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर खोलले नाही, तसेच झाकून ठेवले। तर इथे बघू शकता तुम्ही भात किती मोकळा सळसळीत झालेला आहे आणि सर्व भात व्यवस्थित शिजलेला आहे दोन्ही कुकरमधला आणि अजिबात कुकरला भात चिटकलेला नाही। मी तुम्हाला पूर्ण कुकरमधला भात काढून दाखवते। मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर पाणी घातलं तांदूळ शिजायला तर खूप छान भात शिजतो। आणि दुसरा कुकर खोलून पाहू तर बघू शकता तुम्ही भात पूर्ण फुललेला आहे आणि खूप छान शिजलेला आहे। तर या कुकरमधलाही भात काढून घेतला आणि त्यानंतर चिकन बघूया शिजलं की नाही। तर चिकनसुद्धा खूप छान शिजलेलं आहे। आता हे चिकन एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि बिर्याणीसाठी थर लावून घ्यायचे। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चिकन शिजवून घ्यायचं। आपण जे मसाल्याचं पाणी या चिकनमध्ये घातलेलं होतं त्यामुळे चिकनला थोडासा रस्सा आलेला आहे आणि अशा पद्धतीनेच थोडासा तरी रस्सा चिकनला असायला हवा, नाहीतर मग चिकनचे थर लावले ना तर भात एकदम कोरडा होतो आणि चिकन पण कोरडं होतं। आणि अशा पद्धतीने थोडासा रस्सा चिकनला जर ठेवला तर या रश्श्याची चव भातामध्ये उतरते आणि भात काही गिजगिज होत नाही, सुटसुटीतच राहतो। तुम्ही पूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला कळेल की बिर्याणी कशी झाली। शिजवून घेतलेलं चिकन एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता याच पातेल्यामध्ये आपल्याला बिर्याणीचे थर लावायचे आहेत। तर त्यासाठी मी अगोदर तेल घातलेलं आहे पातेल्यामध्ये। तर 3 चमचे तेल मी अगोदर या पातेल्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर घालायचं चिकन। तर बघा 1 वाटीभर तेल अगोदरच आपण या तळलेल्या कांद्यामधलं काढून घ्यायचं। तर अशा पद्धतीने तेल आपल्याला लागतं आणि उरलेलं तेलसुद्धा या बिर्याणीमध्ये वापरायचं आहे। चिकनचा एक थर पसरवल्यानंतर भाताचा एक थर लावायचा आहे। तर इथे लिंबाची फोड आपण भात शिजवताना घातलेली होती तर ती काढून घ्यायची बाजूला। तर इथे दुसरी पण फोड निघालेली आहे ती पण काढून घ्यायची। भाताचा थर लावताना भात टाकल्यानंतर समान लेवलमध्ये भात पसरवून घ्यायचा आणि दाबून घ्यायचा थोडासा। त्यानंतर अशा पद्धतीने झाऱ्यावर तेल टाकून भातावर तेल सोडायचं। अशा पद्धतीने भातावर तेल सोडल्यामुळं सर्व भातामध्ये तेल व्यवस्थित जातं आणि भात एकदम सुका होत नाही, कोरडा होत नाही, तर मऊ राहतो, नरम राहतो भात। आणि भातावर तेल टाकल्यानंतर त्यावरती टाकायचा आहे कांदा। तर तळून घेतलेला कांदा थोडासा पसरवून घ्यायचा। त्यानंतर थोडीशी पुदिना, थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने लेयर लावून घ्यायची। त्यानंतर शिजवून घेतलेल्या चिकनमध्ये थोडंसं तेल उतरतं तर 2-2 चमचे तेल अशा पद्धतीने वरून सोडायचे आणि त्यानंतर चिकनची लेयर लावायची। अशा पद्धतीने एक थर चिकनचा, एक थर भाताचा आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळून घेतलेला कांदा घालायचा। आठवणीने प्रत्येक लेयरला तेल घालायचं आणि अशा पद्धतीने सर्व लेयर लावून घ्यायच्या। तर 3 किलो तांदूळ आहेत, 3 किलो चिकन आहेत, तर 3 लेयर भाताच्या आणि 3 लेयर चिकनच्या बसतात। अंदाजे 1-1 किलोच्या प्रमाणामध्ये भात टाकायचा आणि व्यवस्थित थर लावून घ्यायचे। दम बिर्याणी बनवायला साध्या बिर्याणीपेक्षा वेळ थोडा जास्त लागतो, पण ही बिर्याणी ही खायला तशीच होते। एकदा नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीने जर तुम्हाला जास्त माणसाची बिर्याणी करायची असेल किंवा घरी एखादा छोटासा कार्यक्रम असेल, बर्थडे असेल किंवा अजून काही छोटेसे कार्यक्रम असतात किंवा घरी पाहुणे येतात, तर मग काय करायचं, बिर्याणी कशी करायची, मग बाहेर बनवायला द्यायची, हे सर्व करण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी दम बिर्याणी सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि अगदी सांगितलेल्या मेजरमेंटनुसार जर बिर्याणी केली तर खरोखरच न चुकता बिर्याणी खूप छान होते। तरी ते सर्व थर लावून झालेले आहेत आणि आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूपच कमी गॅसची फ्लेम आहे आणि आमच्याकडे प्लेन झाकण नव्हतं, झाकणी नव्हती प्लेन, त्यामुळे अशा पद्धतीने हे मोठं झाकण ठेवलेलं आहे।
जर तुम्हाला बिर्याणीमध्ये कलर वापरायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नॅचरल कलर वापरू शकता. काय करायचं, बीट किसून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा सर्व रस काढून घ्यायचा आणि बीटचा जे उरलेला चोथा असतो तो कोशिंबीरमध्ये वापरायचा आणि बीटचा रस अशा पद्धतीने बिर्याणीमध्ये घालायचा. बिर्याणीमध्ये बीटचा रस घालताना अशा पद्धतीने उलथणीच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने बिर्याणीला होल करून घ्यायचे आणि त्या होलमध्ये बीटचा रस सोडायचा आणि उरलेला रस सर्व बाजूने पसरून टाकायचा. बीटचा रस बिर्याणीमध्ये सोडल्यानंतर बिर्याणीला दम द्यायचा आहे. तर मी काय केलं, इथं 2 कॉटनचे कपडे ओले करून घेतले, घट्ट पिळून घेतले आणि अशा पद्धतीने बिर्याणीवरती पसरवून ठेवले आणि व्यवस्थित झाकून घ्यायचं सर्व बाजूने आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम अजून कमी करायची आणि 10 मिनिटं बिर्याणीला दम द्यायचा. 10 मिनिट झाल्यावर गॅस बंद करायचा आणि पुन्हा 10 ते 15 मिनिट बिर्याणीवरचं झाकण खोलायचं नाही, तसंच ते दाबून ठेवायचं. जर बिर्याणी चुलीवर केली तर चुलीमध्ये चांगला विस्तू पडलेला असतो, आहार पडलेला असतो, तर त्या आहारावरतीच बिर्याणीला दम द्यायचा आणि 15 ते 20 मिनिटं तसाच भात झाकून ठेवायचा. आणि बघू शकता तुम्ही 10 मिनिटं बिर्याणीला दम दिला, 10 ते 15 मिनिट बिर्याणी अशीच झाकून ठेवली आणि त्यानंतर बघू शकता मी झाकण खोललेलं आहे. बिर्याणी किती छान मऊ सुटसुटीत झालेली आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी भात वरती काढलेला आहे, नाहीतर दम बिर्याणीचे लेयर लावलेले असतात, त्यामुळे एका साईडने बरोबर खालपर्यंत झाऱ्या घालून व्यवस्थित एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये भात काढून घ्यायचा आणि जेवणासाठी ताट सर्व करायचे. तर मी इथे एक ताट सर्व करून दाखवलेला आहे. आणि बिर्याणीसोबत खाण्यासाठी कोशिंबीर अवश्य करा. कोशिंबीरची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की पहा. आणि कोशिंबीरसोबतच मी इथे घेतलेल्या आहेत कांद्याच्या स्लाईस आणि लिंबू, काकडी वगैरे कोशिंबीरमध्ये वापरलेले आहे, त्यामुळे काकडी मी वेगळी घेतलेली नाही. आणि अशा पद्धतीने मी ताट सर्व केलं. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.